After Chatham, in 1938, Copeland divided living organisms into four kingdoms. That's Monera, Protista, plants and animals. And again, last one, the classification, today's classification which we use, that is made by Robert Harding Whittaker in 1920 and 1918. He divided living organisms, living world into five kingdoms. First one, Monera. Second, Protista. Third, Fungi. Fourth one, Plantae. And fifth one, Animalia. ह्या पाच किंगडम्स, ह्या पाच मुख्य सृष्टींमध्ये पूर्ण सजीव सृष्टी जी आहे त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं. ते जे वर्गीकरण केलं ते रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी केलं 1920 ते 1980. आणि हे वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे क्रायटेरियाज, काही नियम लावले त्यांनी की कशा प्रकारे हे वर्गीकरण करायला पाहिजे. दिस 5 criterias are criterias. First one, the complexity of cell. All of we know about that. That is a prokaryotic cell and eukaryotic cell. या आधीच्या तासामध्ये आपण समजून घेतलंय की प्रोकॅरियोटिक सेल. पुन्हा एकदा लक्षात राहू द्या की प्रोकॅरियोटिक सेल मीन्स द सेल्स इन विच द न्यूक्लियस इज नॉट वेल डिफाइंड. Such a type of cell as well as nuclear membrane is not well defined. Such a type of cell is known as prokaryotic cells. And on another side, eukaryotic cell. Eukaryotic cells mean the cells in which the nucleus is well defined. Such a type of cells are known as the eukaryotic cells. Second criteria is a complexity of organism. Mostly that complexity of organism means the organism has a unicellular or multicellular. Unicellular एक पेशियन, in which the all life processes of living organism are all carried out by one cell, single cell. Such a type of organisms are known as a unicellular organism. On another side, the types of amoeba, paramecium, all of you know the name of such types of unicellular organisms. These are and multicellular living organisms. Multicellular living organisms like us, human body. This one is a multicellular living organism. Human मनुष्य हा स्वतः एक युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. कारण ज्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस कॅरी करण्यासाठी, घडवून आणण्यासाठी पेशींचा एक संच, वेगवेगळे संच, नंबर ऑफ सेल्स एकत्र आलेले असतात. नंबर ऑफ सेल्स मिळून ऑर्गन्स मिळून ऑर्गन सिस्टीम आणि वेगवेगळ्या सिस्टीम मिळून होल बॉडी तयार. Therefore, such a types of organisms are a multicellular living organism. That is the second criteria. Now, next criteria, that is the mode of nutrition. That is, there are three types of nutrition: autotrophic, heterotrophic and saprophytic. हे तीन प्रकारचे न्यूट्रिशनचे मोड आहेत सगळ्या सजीवांमध्ये. ऑटोट्रॉपिक म्हटल्यानंतर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच मेक देअर फूड बाय ओन, जे स्वतःचं अन्न तयार करू शकतात. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर known as the autotrophic living organism. All plants which has chloroplast, जे सगळे हिरव्या वनस्पती ज्या आहेत त्या सगळ्या ज्या हिरव्या वनस्पती आहेत त्या सगळ्या ऑटोट्रॉपिक म्हणून ओळखल्या जातात. त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. ऑन अनदर साइड, like us,
आपल्यासारखे जे सगळे सजीव आहेत की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्यांना त्यांच्या अन्नासाठी दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर डिपेंड राहावं लागतं. Such a living organisms are known as heterotrophic. And third type is the saprophytic. Saprophytic means such living organisms which depend on non-living organisms, dead living organisms. जे वनस्पतींचे कुजलेले जे अवशेष आहेत ते कुजवण्याचं काम, त्याचं डिकेइंग घडवून आणण्याचं काम, डिकम्पोजिशन करण्याचं काम जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स करतात. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मेलेल्या वनस्पती, मेलेले प्राणी यांच्यावर जगण्याचं काम जे करतात, सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सच टाइप ऑफ न्यूट्रिशन इज नोन ॲज अ सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन and such a living organisms are known as saprophytes. And fourth criteria, lifestyle. व्हिटाकर यांच्या क्रायटेरियानुसार जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे 3 गटामध्ये डिव्हाइड करण्यात आले. दीज आर प्रोड्युसर, कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर्स. प्रोड्युसर्स म्हणजे जे निर्मिती करतात, नवीन निर्माण करतात, जसं वनस्पती नवीन तयार करतात, देअरफॉर दे आर नोन ॲज अ प्रोड्युसर्स. ॲनिमल्स, ऑल ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स, जे आजूबाजूला जे आहेत ते खाण्याचं, ते कन्झ्युम घेण्याचं काम जे करतात. सो ऑल ॲनिमल्स आर नोन ॲज अ कन्झ्युमर्स. आणि वनस्पती मेल्यानंतर किंवा प्राणी मेल्यानंतर त्याचं पुन्हा विघटन घडवून आणण्याचं काम जे करतात, दे आर डिकम्पोजर्स. अशा 3 लाईफस्टाईल्स ठरवण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचं वर्गीकरण करण्यात येतं. अँड लास्ट वन, द फायलोजेनेटिक रिलेशनशिप. की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ना, हे जरी वेगवेगळे असले परंतु त्यांची निर्मिती होत असताना किंवा उत्क्रांती होत असताना किंवा एका सजीवापासून नवीन सजीव होत असताना आपल्याला एक काहीतरी स्पेसिफिक रिलेशनशिप आपल्याला पाहायला मिळते. की जसं बघा की पाण्यामध्ये राहणारा मासा तो पाण्यातच राहू शकतो. त्यानंतर बेडकाच्या बाबतीत जर बेडकाची लाईफस्टाईल बघितली तर तो पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहू शकतो. आणि बेडकापासनं पुढचे जे प्राणी जे आहेत बघा की जे झाडावर राहू शकतात, अशा प्रकारचे, म्हणजे अशा प्रकारचा एक क्रम ठरलेला आहे. आणि ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जरी एवढी विविधता असली तरी प्रत्येकामध्ये एक रिलेशनशिप आहे. त्या फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे वंश परंपरागत जो एक चेंज होत गेलाय, चेंज जरी झालाय तरी त्यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटी जी आहे ती अबाधित. आणि हे रिलेशनशिप 2 वेगवेगळ्या प्रकारचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामधलं रिलेशनशिप शोधणं हा एक क्रायटेरिया. दॅट रिलेशनशिप इज नोन ॲज अ फायलोजेनेटिक रिलेशनशिप. मला वाटतं या मुद्द्यांचा तुम्ही पुन्हा एकदा वाचन करावं, समजून घ्यावं. तुम्हाला मी आणखीन 1-2 दिवसात तुमच्यापर्यंत नोट्स पोहोचवतो. त्या नोट्स पुन्हा एकदा वाचा, समजून घ्या. यानंतर आपण जे क्लासिफिकेशन जे झालेलं आहे त्या क्लासिफिकेशनचा अभ्यास करणार आहोत की नेमकं ज्या 5 किंगडम्स आहेत, रॉबर्ट व्हिटाकर यांनी ज्या 5 किंगडम्स, 5 सजीवसृष्टीमध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटियन, ॲनिमलिया यामध्ये जे क्लासिफाय केलेले आहेत, तर प्रत्येक किंगडम मध्ये कोणत्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स गृहीत धरण्यात किंवा कोणत्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यामध्ये समाविष्ट होतात ते आपण त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार आपण समजून घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. थांबूया आपण आता.